शिवरत्न म्हणून चौक आमचा आहे इथे. गेल्या 5-6 वर्षापासून आम्ही इथे उपक्रम राबवत असतो. आमदार गणपत गायकवाड आणि आता आमच्या वहिनी सुलभाताई गायकवाड यांच्या माध्यमातून, यांच्या निधीतून मला हे माझं स्वप्न, इथल्या जनतेचं स्वप्न आणि इथल्या रहिवाशांच्या सगळ्यांची जे इच्छा होती की इथे एक चांगला सुशोभीकरण करून महाराजांचं एक चौक बनावं आणि त्याला नाव, सुंदर असं नाव दिलं जावं, अशी संकल्पना हिंदू संस्कृती मंच म्हणून आम्ही राबवली होती. त्यानंतर आज इथे शिवरत्न ग्रंथ दालन म्हणून आम्ही आज त्याचं एक महाराजांची जी पुस्तकं आहेत, वाडमय आहेत, जे ग्रंथ आहेत, त्यांचं आम्ही इथे प्रत्येकाने येऊन एक पुस्तक महाराजांचं ते दान म्हणून द्यायचं आहे. त्या दान दिलेल्या पुस्तकाचं लहान मुलांपासून तर छोट्यांपासून तर मोठ्यांपर्यंत त्याचं वाचन इथं केले जाईल. त्या मुलांना म्हणजे आपण लहानपणापासून त्यांना महाराज काय होते, त्यांच्या आशा आकांक्षा, त्यांचे जे शौर्य होतं हे कळावं म्हणून इथे आम्ही अशा प्रकारच्या पुस्तकांचं दालन चालू केलंय. तुम्ही तरुण पिढीला काय आवाहन करणार? तरुण पिढीला, आता आम्ही सगळे तरुणच आहोत, पण तरुण पिढीला एक आव्हान करेन की नशेपासून दूर होऊन महाराजांचे विचार घेऊन पुढे जावं. महाराजांनी जे विचार आणि जो शौर्य दाखवला आपल्या धर्मासाठी, तो धर्म आपल्या मनात रुजवला पाहिजे अशी माझी